होणार आहे आणि नमस्कार, एसके सपोर्ट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विविध मी आता नाटक मंडळांचे या ठिकाणी दशावतार होणार आहे. आपण सगळ्यांनी दशावतारचा आपण आनंद घ्यायचा. आपली कोकणातील कला नमस्कार, एसके सबुरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण आता आलो आहे भांडूपच्या कोकण महोत्सवमध्ये. चला इथे बघूया काय काय नवीन आलं आहे ते. कोकण नगरला आहे. बिस्किट वगैरे अजून सगळे दुकानं चालू नाही झाली. पहिलाच दिवस आहे, हळूहळू सगळं चालू होईल. लोणचं, मसाले, कोकम सरबत, मसाले सगळे, गावठी पोहे, टी शर्ट्स आपल्याला पाहिजे तशी प्रिंट करून भेटणार. आपल्याला पाहिजे तशी टी शर्ट वगैरे प्रिंट करून भेटतात. ज्वेलरी, पहिल्याच दिवशी गर्दी बघू शकता किती आहे. ज्वेलरी सगळं आपल्या बडीशेप, चिंच वगैरे. आणि आपल्या महाराष्ट्राचा पैसा, खास करून भांडूपमधला पैसा हा कोकण ते मस्त आंबापोळी वगैरे आहे, ज्यूस आहे. परंतु तेही द्यावं लागतं. सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन सातत्याने 28 वर्ष हे काम करणं सोपं काम नाही. आणि म्हणून वडापीठ, गोडाची पिठी सगळं आहे. तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे. असंच तुम्हाला लोकांचा प्रतिसाद लाभत जाणार आहे. कारण काय, जो माणूस सातत्य ठेवतो त्याला अपयश कधीच येत नाही. पुढे काहीतरी घरून घेऊन ठेवलं असेल ते तुमच्या हातावरून भान कार्यक्रम घडावे. आणि म्हणून पहिल्या दिवशी एवढा मोठा प्रतिसाद आणि 12 दिवसापर्यंत दुकानं अजून सगळे उघडले नाहीत, पहिलाच दिवस असल्यामुळे. स्मोक बिस्किट, इथे साड्या आहेत. म्हणून महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री
आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं खूप खूप कौतुक करतो. असं काम भाविक करण्यासाठी करत राहा आणि तुम्ही मला ज्या ज्या वेळेला बोलवा वगैरे काय गो मोराचे लाडू मसाले लोकांना खान नको खान हवं आणि हा मातीची आणि मी तुम्हाला सर्वांना व्यासपीठावरच्या लोकांसहित आपल्या सगळ्यांना सांगतो की 50वा कोकण महोत्सवाला आपण सगळ्यांनी यायचं. आता मी तुम्हाला आमंत्रण देऊ. तुमचं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद रेपाल साहेब. आपण खूप मनमोकळे प्रमाणपणे आपण सगळे आशीर्वाद दिलात आणि सर्व महोत्सवाचा आढावा सुद्धा घेतलेला आहे. मनपूर्वक धन्यवाद. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात मी संदीप भाईंना विनंती करतो. या ठिकाणी आज ह्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जीवन विद्या मिशनचे सर्व सेवेकरी आहेत. इकडे खेळ वगैरे आहेत. आज या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर त्याचप्रमाणे मुलाशी बऱ्याच जणांची नावं आपली इकडे सगळं खायचं आहे. तर त्या सगळ्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि यापुढे आज हा 29 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर पर्यंत हा महोत्सव या ठिकाणी सुरू राहणार आहे. 9 नोव्हेंबर पर्यंत हा महोत्सव 28वा या ठिकाणी सुरू राहणार आहे. तरी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि हा व्यासपीठावरती कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे असं जाहीर करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर त्याचप्रमाणे उपस्थित सर्व कार्यकर्ते यांचं मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर पुन्हा एकदा प्रबोधन होणार आहे. जीवन विद्या मिशनच्या वतीने पुनश्च या ठिकाणी प्रबोधन होणार आहे. तरी आपण सर्व प्रबोधकांनी उपस्थित राहायचे आहे. त्याचबरोबर सर्वांनी या प्रबोधनाचा आपण आनंद घ्यायचा आहे. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा परिवार श्री समर्थ प्रतिष्ठान चायनीज यांच्या वतीने आणि त्याचप्रमाणे संकल्पना होणार आहे. तरी आपण सर्वांनी या कोकण महोत्सवाचा आनंद आपण आस्वाद घ्यायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला व्यासपीठावरून पाहायला मिळणार आहेत. खाण्याचे पदार्थ इकडे सगळे जीवन विद्या मिशनच्या वतीने पुढील प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. तरी मी प्रवचनाचा आनंद घ्यायचा आहे आणि आपलं जीवन ज्याचं बोधच आहे की आपण सारे सुखी होऊया. स्वतः सुखी होणारच आहोत आणि इतरांना सुद्धा सुखी होण्याचा मंत्र या माध्यमातून दिला जात आहे. आणि खरंच बरंच आपण इतरांना काहीतरी देऊ शकतो. एखाद्याला भूक लागलेला अन्न देऊ शकतो. एखाद्याकडे पैसे नसतील तर पैसे देऊ शकतो. परंतु जर आपल्याला एखाद्याला सुख द्यायचं असेल तर ते मात्र आपण देऊ शकत नाही. परंतु सुखी होण्याचा मंत्र आपण नक्कीच एखाद्याला देऊ शकतो. आणि त्याच माध्यमातून जीवन विद्या मिशनच्या वतीने त्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आपण आज या उद्घाटन सोहळ्याच्या कोकण महोत्सवाच्या पहिल्याच दिवसाला खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि हा महोत्सव पुढील 11 दिवस खूप सुंदररित्या साकारेल यात वेळ मात्र शंका आहे. कारण खूप सुंदर अशा विचारांनी आपण हा महोत्सवाची सुरुवात करत आहोत. हॉटेल सिंधुदुर्ग मालवणी हॉटेल
इकडे गोळा वगैरे आईस्क्रीम. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट तसेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.